जयंतराव पाटलांचे भाचे प्राजक्त तनपुरे 2 डगरीवर पाय देऊन उभे आहेत. पण तनपुरेंच्या याच भूमिकेमुळे 2 घरचा पाहुणा उपाशी राहणार का असा प्रश्न निर्माण झालाय. भाजपने तर शिवाजीराव कर्डिलेंच्या मुलालाच उमेदवारी देऊन घराणेशाहीचा वंश वाढवण्याचा निर्णय घेतलाय. आता तनपुरे काय करणार याकडे अख्ख्या नगर जिल्ह्याचंच नाही तर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. कारण विषय निवळ राहुरीचा नाही तर आगामी महाराष्ट्राच्या राजकारणातला निर्णायक टप्पा म्हणून राहुरी पोटनिवडणुकीकडे बघितलं जातं. भगवं उपर्ण घातल्यानं आपलं सरकार असल्याचं विधान केल्यानं तनपुरे हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. कर्डिलेंचा पत्ता कट होणार असंही म्हटलं गेलं, पण भाजपने अक्षय कर्डिलेंच्याच नावावर शिक्कामोर्तब केल्यानं तनपुरेंचा विषय संपला. आता तनपुरे काय करणार हा प्रश्न आहे आणि याचाच उलगडा आपण या व्हिडिओत करणार आहोत. भाजपने तनपुरेंना नाकारून कर्डिलेच्याच नावावर शिक्कामोर्तब का केलं? 2 डगरीवर पाय असलेले तनपुरे उपाशीच राहणार का? निवडणूक बिनविरोध होणार की तनपुरे फाईटमध्ये उतरणार? तनपुरे कर्डिले घराण्याचा राजकीय संघर्षाचा इतिहास काय? राहुरीच्या पॉलिटिक्समध्ये सध्या काय सुरू आहे? कुणाचं पारड जड आहे? याच प्रश्नाची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीओडी मराठी. सुरुवातीलाच आपण राहुरीच्या पॉलिटिक्स मधला कर्डिले तनपुरे अँगल समजून घेऊ. कर्डिले तनपुरे घराण्याचा राजकीय संघर्षाचा इतिहास. तनपुरे कुटुंब हे राहुरीच्या राजकारणातलं मातब्बर घराणं म्हणून ओळखलं जातं. पण 2004 साली या कुटुंबाच्या राजकारणाला मोठी उतरता कळा लागली. याचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागं जावं लागेल. त्यासाठी शिवाजीराव कर्डिलेंचा इतिहास जाणून घ्यावा लागेल. दूध व्यावसायिक असलेले कर्डिले 1995 नंतर नगर उत्तरचे सलग 3 वेळा आमदार झाले. 2 वेळा अपक्ष आणि तिसऱ्यांदा राष्ट्रवादीच्या तिकिटावर जिंकले. पण 2009 मध्ये मतदारसंघ फेररचनेनंतर कर्डिलेंनी मतदारसंघ बदलला. ते मातब्बर नेते प्रसाद तनपुरे यांच्या विरोधात रिंगणात उतरले. पण त्याआधीच 2004च्या निवडणुकीत तनपुरेंचा पारंपरिक विरोधक असलेले भाजपचे चंद्रशेखर कदम यांनी पराभव केला. 1980 पासूनच्या तनपुरेंच्या वर्चस्वाला पहिल्यांदाच ब्रेक लागला. हा तनपुरेंसाठी मोठा झटका होता. त्यातच 2009 आणि 2014 मध्ये भाजपने कर्डिलेंना तिकीट दिलं. आधी प्रसाद तनपुरे, मग त्यांच्या पत्नी उषा तनपुरे अशा दोघांचाही कर्डिलेंनी पराभव केला. उषा तनपुरे या सांगलीचे मातब्बर नेते राजाराम बापू पाटील यांच्या कन्या आणि जयंतराव पाटील यांच्या भगिनी आहेत. जयंतरावाच्या भाच्यानं 2019 मध्ये आई वडिलांना जमलं नाही ते करून दाखवलं. तब्बल 15 वर्षांनी तनपुरे कुटुंबाच्या अंगाला गुलाल लागला. प्राजक्त तनपुरेंनी कर्डिलेंचा 23,000 मतांनी पराभव केला. पण 2024 मध्ये कर्डिलेंनी पुन्हा बाजी मारली. 34,000 मताधिक्यानं तनपुरेंना पराभूत केलं. पण 17 ऑक्टोबर 2025 रोजी शिवाजीराव कर्डिले यांचं अकाली निधन झालं. त्यामुळे येत्या 23 एप्रिल रोजी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. यावेळी पुन्हा एकदा कर्डिले तनपुरे सामना रंगण्याची चर्चा आहे. पण यंदाच्या निवडणुकीत काही नवे फॅक्टरही समोर आले. भाजपने कर्डिलेंच्या घरातच दिलं तिकीट. कर्डिलेंच्या निधनानंतर त्यांचा वारसदार म्हणून चिरंजीव अक्षय कर्डिलेंचं नाव समोर आलं. ते राजकारणात तसे नौखे असले तरी वडिलांच्या कामामुळे अक्षय यांना भाजप युवा मोर्चाचं जिल्हाध्यक्षपद मिळालं. वडिलांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जिल्हा बँकेच्या संचालकपदीही त्यांची बिनविरोध निवड झाली. पण भाजप नेतृत्व पोटनिवडणुकीचं तिकीट कोणाला देणार याबद्दल मात्र उलटसुलट चर्चा सुरू झाली. प्राजक्त तनपुरे यांनी भगवं उपर्ण अंगावर घेतल्यानं कर्डिलेंचा पत्ता कट होणार का? भाजप तनपुरेंना तिकीट देणार का असं म्हटलं जाऊ लागलं. त्या चर्चांचा इन्कार न करता तनपुरेंनी एक प्रकारे खतपाणी घालण्याचं काम केलं. त्यामुळे तनपुरे ऐनवेळी भाजपमध्ये जाणार अशी चर्चा रंगली. दुसरीकडे पोटनिवडणुकीसाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र आणि नगर दक्षिणचे माजी खासदार सुजय विखे पाटील हेही इच्छुक होते. त्यांनी तशी जाहीर इच्छाही व्यक्त केली होती. भाजपच्या एका अंतर्गत सर्वेक्षणातही विखेंचं नाव आल्याचं सांगितलं गेलं. पण भाजपने 1 एप्रिल 2026 रोजी पोटनिवडणुकीसाठी अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे तनपुरेंच्या भाजप प्रवेशाच्या भाजप उमेदवारीच्या चर्चांना ब्रेक लागला. विखे पाटलांचाही विषय इथे संपला. इथं आणखी एक अत्यंत महत्वाचं पडद्यामागचं राजकीय समीकरण समजून घेणं गरजेचं आहे. अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे अक्षय कर्डिले यांच्या बहिणीचे पती आहेत. गेल्या काही काळात जगताप आणि सुजय विखे पाटील यांच्यातील राजकीय संबंध अतिशय सलोख्याचे झाले. त्यामुळे नात्या गोत्याचं हे राजकारण राहुरीच्या या लढतीत अत्यंत निर्णायक ठरणार आहे. पण तनपुरेंचं काय हा प्रश्न तसाच आहे. तनपुरेंनी 2 डगरीवर पाय का ठेवले? आता आपण राहुरीच्या पोटनिवडणुकीत निर्णायक फॅक्टर असलेल्या याच प्रश्नाची चर्चा करणार आहोत. प्राजक्त तनपुरे यांची सध्याची राजकीय अवस्था काहीशी संभ्रमात टाकणारी आहे. 2019 मध्ये विजय मिळवून मंत्रिपद उपभोगल्यानंतर 2024 मधील पराभव त्यांच्या जिवारी लागलाय. आता पोटनिवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी मतदारसंघात जनआशीर्वाद यात्रा काढली. मात्र या यात्रेचं स्वरूप काहीसं वेगळं पण अत्यंत धक्कादायक असं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते असूनही त्यांनी आपल्या यात्रेत पक्षाचं चिन्ह कुठेही वापरलं नाही. त्याऐवजी त्यांच्या डोक्यावर भगवी टोपी आणि गळ्यात भगवं उपरण झळकत होतं. त्यांची ही रणनीती
थेट हिंदुत्ववादी मतांना साथ घालणारी होती. त्यामुळे तनपुरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाणी आलं. त्यांनी आपले मामा आणि राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या माध्यमातून भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी रणनीती आखल्याचं म्हटलं गेलं. त्यासाठीचे फॉर्म्युले सांगितले गेले. तनपुरेंना पोटनिवडणुकीत उमेदवारी आणि अक्षय कर्डिल यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा भाजपचा इरादा असल्याचं म्हटलं गेलं. पण कर्डिल यांनाच तिकीट मिळालं. कर्डिल यांचा बालेकिल्ला राखण्यासाठी आणि सहानुभूतीच्या लाटेचा फायदा घेण्यासाठी भाजपने अक्षय कर्डिल यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत एक पाय आणि भाजपमध्ये दुसरा पाय टाकण्याच्या तयारीत दिसणाऱ्या तनपुरेंचा प्लॅन फिसकटला. आता तनपुरेंची अवस्था घरकाना घाटका अशी झाली. प्राजक्त तनपुरेंसमोर आव्हानांचा डोंगर. राहुरीच्या राजकारणात दुहेरी दुतोंडी भूमिका घेतल्यानं प्राजक्त तनपुरेंची कोंडी झाली. त्यातच आता अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यास महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरे गटाची भूमिका काय असेल हा मोठा प्रश्न आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दादा कळमकर यांनी तनपुरे हे पक्ष चिन्हावरच लढतील असा ठाम दावा केला. यावरून प्राजक्त तनपुरे आणि स्थानिक पक्ष संघटना यांच्यात मोठा विसंवाद असल्याचं स्पष्ट होतं. तनपुरे दोन डगरीवर हात ठेवून राजकारण करत असल्याचा संदेश मतदारांमध्ये जात असून यामुळे त्यांचा हक्काचा दलित आणि मुस्लिम मतदार त्यांच्यापासून दुरावण्याची शक्यता निर्माण झाली. या राजकीय संभ्रमांसोबतच तनपुरेंना इतरही अनेक आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे. राहुरीच्या राजकारणाचा आणि अर्थकारणाचा कणा असलेला डॉक्टर बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखाना हा सध्या त्यांच्या समोरचं सर्वात मोठं आव्हान बनलंय. या कारखान्यावर 600 कोटी रुपयाहून अधिक कर्ज असून तो सध्या पूर्णपणे बंद अवस्थेत आहे. मध्यंतरी संचालक मंडळाच्या निवडणुकीत प्राजक्त तनपुरे आणि अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळाने विरोधकांचा धुव्वा ओढत कारखाना ताब्यात घेतला. मात्र सत्ता मिळून एक हंगाम उलटून गेल्यानंतरही त्यांना हा कारखाना सुरू करता आला नाही. गाजावाजा करूनही कारखाना सुरू न झाल्यानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. शेतकऱ्यांचा हा रोष मतपेटीतून व्यक्त होण्याची मोठी भीती तनपुरे गटाला सतावत आहे. दुसरीकडे नगर जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या काही काळात प्रभाव निर्माण केलेले खासदार निलेश लंके यांची भूमिकाही तनपुरेंसाठी डोकेदुखी ठरत आहे. राहुरी मतदारसंघातील पक्षाचे अनेक कार्यकर्ते लंकेना मानतात. मात्र खासदार लंके हे तनपुरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेत कुठे फिरकले नाहीत. लंकेची ही जाणीवपूर्वक अनुपस्थिती तनपुरेंसाठी धोक्याची घंटा मानली जाते. पक्षांतर्गत मतभेद, कारखान्याचा प्रश्न आणि डळमळीत राजकीय भूमिका यामुळे तनपुरे एकाकी पडल्याचं चित्र सध्या राहुरीत दिसतंय. बिनविरोधची शक्यता मावळी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीलाच राहुरी आणि बारामती या दोन्ही ठिकाणच्या पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी सर्वसमावेशक चर्चा करण्याची भूमिका मांडली होती. पण भाजपने कर्डिल यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केल्यानं आता निवडणूक बिनविरोध होण्याची कोणतीही शक्यता उरलेली नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 6 एप्रिल आहे. 23 एप्रिल रोजी राहुरीची जनता आपला कौल मतपेटीत बंद करणार असून 4 मे रोजी या चुरशीच्या लढतीचा निकाल जाहीर होणार आहे. कर्डिल यांनी उभी केलेली राजकीय ताकद मुलाच्या मागे उभी राहून त्यांना विधानसभेत पाठवणार की प्राजक्त तनपुरे अपक्ष म्हणून किंवा तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवत पुन्हा एकदा बाजी मारणार हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? राहुरी विधानसभेच्या या अत्यंत अटीतटीच्या पोटनिवडणुकीत कोण बाजी मारेल? अक्षय कर्डिल हे आपल्या वडिलांचा राजकीय वारसा समर्थपणे पुढे नेतील की प्राजक्त तनपुरे राजकीय चमत्कार घडून आणतील? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अशा सखोल अचूक राजकीय विश्लेषणासाठी आपल्या टीओडी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.